नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल आणि मजेत असायलाच पाहिजे गाईज. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी, जो आपण फक्त आणि फक्त मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या आर्थिक प्रगतीसाठी चालू केलेलं चॅनल आहे. सो ह्याला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला गाईज विसरू नका. आणि तुमच्या एका सबस्क्राईब आणि लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळते आणि अशाच डेली अपडेटच्या व्हिडिओ बनवायला मला खूप जास्त मजा येते गाईज. सो प्लीज गाईज मला मोटिवेट करा, जेणेकरून असेच डेली अपडेट मी तुमच्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन येत राहीन. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला मागच्या वेळी बोललो, पावसाचा सीझन आहे आणि ह्या पावसाच्या सीझनमध्ये स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा प्रॉफिटचा पाऊस पडतो आणि IPOचा सुद्धा ह्या ठिकाणी तितकाच मोठा पाऊस या ठिकाणी पडतोय. येत्या 2 महिन्यामध्ये 25पेक्षाही जास्त IPO ह्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यातलाच एक IPO गाईज लवकरच आपल्या भेटीला येतोय. त्या IPO बद्दल आपण ॲनालिसिस करू. ह्या IPO मध्ये तुम्हाला पैसे लावले पाहिजेत का नाहीत आणि कशा पद्धतीचे लिस्टिंग गेन्स तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतात, ह्याविषयी आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि त्याचसोबत आणखीन एका स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत, ज्याच्याबद्दल ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे आणि लॉंग टर्ममध्ये हा स्टॉक आपल्याला काय रिटर्न्स देऊ शकतो आणि काय त्यामध्ये न्यूज आहे, ह्याविषयी पण आपण सविस्तररित्या चर्चा करूया. तर चला गाईज, जास्त वेळ कशाला दौडायचा, डायरेक्टली आपण ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, सर्वप्रथम ज्या IPO बद्दल आपण चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे स्टॅनले लाईफस्टाईल्स लिमिटेड IPO. तर मित्रांनो, बेंगलोर बेस्ड कंपनी आहे, बेंगलोरमधली एक कंपनी आहे ही आणि ह्याचा IPO जो आहे तो 537 करोड रुपयांचा IPO आहे. म्हणजे कंपनी ह्या ठिकाणी काय करणार आहे, 537 करोड रुपये ह्या ठिकाणी काय करणार आहे, IPOच्या माध्यमातून पब्लिककडून ह्या ठिकाणी रेज करणार आहे. आणि मित्रांनो, जी प्राईस बँड आहे ती प्राईस बँड काय आहे ह्याची, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, 351 रुपये ते 369 रुपये ही ह्याची प्राईस बँड असेल. म्हणजे ह्या प्राईस बँडमध्ये तुम्ही ह्या IPOसाठी ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि लॉट साईज आहे 40 शेअर्सची. आता आपण पाहूया की हा IPO कधी ओपन होणार आहे. तर मित्रांनो, 21 जून ते 25 जून ह्या दरम्यान हा IPO ओपन होणार आहे. ह्या ठिकाणी तुम्ही ह्या IPOसाठी ह्या डेटच्या रेंजमध्ये तुम्ही बिडिंग करू शकता. तर आता ह्या ठिकाणी बिडिंग करायची आहे का नाही, बिडिंग करणं तर सगळ्यांना येतं, पण कोणत्या IPO मध्ये बीड करायला पाहिजे आणि का बीड केली पाहिजे हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सो ह्या IPO मध्ये आपण बीड केली पाहिजे का, आणि जर बीड केली तर आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकतो, किती लिस्टिंग गेन्स मिळू शकतात, ह्याविषयी पण आपण सविस्तररित्या चर्चा करूया. सध्या मार्केट खूप जास्त गरम आहे, लाईफ टाईम हाय बनवत चाललेलं आहे मार्केट. सो ह्या केसमध्ये मित्रांनो, ही खूप चांगली पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी गोष्ट असते कोणत्याही IPO साठी. तर हा IPO सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह पद्धतीने ओपन होऊ शकतो असं मला ह्या ठिकाणी वाटतं. तर मित्रांनो बघा, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर तुम्ही बघितलेत 2021 पासून कंपनी प्रॉफिटमध्ये तर आहे, ठीक आहे, म्हणजे जास्त मोठा प्रॉफिट आहे कंपनीला असं मी ह्या ठिकाणी म्हणणार नाही, पण कंपनी काय आहे, ठीकठाक आहे, प्रॉफिटेबल कंपनी आहे. आणि कंपनीवर जी कर्ज आहेत ती 2023 मध्ये थोडीशी वाढताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहेत. पण ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. पण कंपनीचं एकंदरीत फंडामेंटल जर तुम्ही पाहिलं तर पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी दिसतंय. आणि कंपनी काय करते मित्रांनो, तर कंपनी लक्झरी फर्निचर इक्विपमेंट्स ह्या ठिकाणी बनवते. बेंगलोर बेस्ड कंपनी आहे, लक्झरी जे काही फर्निचर ब्रँड्स आहे ते फर्निचर ब्रँड्स बनवण्याचं काम ही कंपनी करते. आता आपण विचार करूया की ह्याच्यामध्ये जी लिस्टिंग गेन्स आहेत ते आपल्याला कसे मिळू शकतात. तर मित्रांनो बघा, IPO मध्ये एकच गोष्ट खूप जास्त महत्त्वाची असते, ती म्हणजे मार्केट कंडिशन्स. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक महत्त्वाची आहे, ती म्हणजे त्याचं जे काही ग्रे मार्केट प्राईस आहे ते. सो ह्या ठिकाणी ग्रे मार्केट प्राईस जे मित्रांनो सांगितलं जातं आहे ते असं सांगितलं जातं आहे की स्टॉकचं जे ग्रे मार्केट प्राईस आहे ते 80 रुपये काय आहे, अप आहे. म्हणजे 80 रुपये ग्रे मार्केटमध्ये प्राईस काय आहे, याचं अप चालू आहे. म्हणजे 21% ह्या ठिकाणी प्राईस काय आहे, ग्रे मार्केटमध्ये अप आहे. सो लिस्टिंग गेन्स आपल्याला 20 ते 21% ह्या ठिकाणी मिळू शकतात. कदाचित असंही होईल की 50% किंवा 100% लिस्टिंग गेन मिळतील, कारण IPOचं जे मार्केट आहे ते एकदम मित्रांनो काय असतं, अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्याला ह्या ठिकाणी दाखवतं. सो ह्या IPOसाठी तुम्ही ह्या ठिकाणी बीड करू शकता. अर्थातच मला काही जास्त खास IPO हा वाटत नाही आहे. ग्रे मार्केट जे काही प्राईस आहे ते अद्याप इतके जास्त काही चांगले नाही आहेत की एकदमच एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स आपल्याला मिळतील. पण फक्त एकच गोष्ट ह्या ठिकाणी मी धरून चालतोय की पॉझिटिव्ह मार्केटमुळे एक 20 ते 30% तरी लिस्टिंग गेन आपल्याला ह्या ठिकाणी मिळू शकते. आफ्टर ऑल ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन नाही आहे, आपण फक्त एक ॲनालिसिस तुमच्यासोबत शेअर करतोय. प्रॉफिट किंवा जो काही आपला स्टॉकचा घेण्याचा किंवा खरेदी करण्याचा जो काही निर्णय आहे तो सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, तुमची रिस्क आहे. ओके, सो चला आता नेक्स्ट अपडेटबद्दल विचार करूया आणि त्याबद्दल आपण चर्चा करूया. राईट्स लिमिटेड ऑलरेडी मित्रांनो ह्याविषयी चर्चा केलेली आहे. एकदम दमदार स्टॉक, एकदम दमदार फंडामेंटल्स. ओके, म्हणजे बोट ठेवायला कोठे जागा नाही, एकदम मस्त स्टॉक आहे. ओके, 704 रुपये आजचं क्लोजिंग प्राईस होतं आणि आज मित्रांनो इंट्राडेमध्ये बघितलं तुम्ही तर इंट्राडेमध्ये सुद्धा चांगली क्लोजिंग झाली. 3.69 पॉईंटने काय झालेलं ह्या ठिकाणी 3.69% ह्या ठिकाणी आज हा स्टॉक अप होता. सो मित्रांनो, स्टॉकमध्ये एक न्यूज आलेली आहे, त्यामुळे हा स्टॉक जरा इंट्राडेमध्ये आज आपल्याला चढताना दिसला. आणि मित्रांनो, ही जी काही कंपनी आहे ती
खूप चांगली कंपनी आहे. आपल्या इंडियन रेल सेक्टरला इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही कंपनी काय करते, प्रोव्हाइड करते. तर कंपनीने DMRC म्हणजेच काय, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन बरोबर काय केलेलं आहे, एक MOU ह्या ठिकाणी साईन केलेला आहे. म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग ह्यांनी साईन केलेलं आहे. आणि त्याच्या अंतर्गत ह्या कंपनीसोबत ही कंपनी काय करणार आहे, मेट्रो रेल्वे, रोलिंग स्टॉक, डेपो मॅनेजमेंट, स्टेशन मॅनेजमेंट, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, ओके, आणि त्याचं मेंटेनन्सचं काम ही कंपनी काय करणार आहे. म्हणजे एक चांगलं कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळालेलं आहे. ऑलरेडी हेल्दी ऑर्डर बुक्स आहेत, पण त्यात आणखीन एका ऑर्डरची ह्या ठिकाणी भर पडलेली आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये आपल्याला तेजी ह्या ठिकाणी दिसत आहे. आणि मित्रांनो, फंडामेंटल्सबद्दल तर काय बोलायलाच नको, अत्यंत सुंदर फंडामेंटल्स आहेत. ह्याविषयी मी ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, बुक व्हॅल्यू 109ची आहे आणि 705 रुपये ह्याचं काय करंट प्राईस आहे. 37चा PO आहे, थोडासा हाय PO आपल्याला ह्या ठिकाणी PE ह्या ठिकाणी हाय आपल्याला थोडासा दिसतोय, पण ठीक आहे, तरीसुद्धा लॉंग टर्मसाठी एकदम बेस्ट स्टॉक आहे असं मला ह्या ठिकाणी वाटतंय. सो मित्रांनो, नेट प्रॉफिट बघा, 137 करोडचे क्वार्टरली नेट प्रॉफिट्स आहेत. ठीक आहे, ह्या ठिकाणी म्हणजे सध्याच्या क्वार्टरचे. आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर तुम्ही इयरली बघितलं तर 495 करोडचा आत्तापर्यंतचा ह्या ठिकाणी ह्या इयरचा काय आहे, प्रॉफिट आहे अद्यापपर्यंतचा. आणि त्याच्या अगेन्स्ट कर्ज बघा मित्रांनो, कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे. 8 कोटींचं कर्ज आहे, 8 कोटींचं कर्ज, आणि त्याच्या अगेन्स्ट ह्या ठिकाणी 495 करोडचा प्रॉफिट, म्हणजे खूपच चांगली आणि हेल्दी अशी बॅलन्स शीट ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सो मित्रांनो, लॉंग टर्मसाठी हा स्टॉक घ्यायला काही हरकत नाही आहे. आणि ज्या वेळेला स्टॉकमध्ये चांगला डीप येईल त्यावेळेला तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता. पण मित्रांनो, अगेन ही फक्त एक बिझनेस ॲनालिसिस आहे, कोणत्याही पद्धतीची बाईंग रिकमेंडेशन नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड जय महाराष्ट्र.